हिवाळ्यावर घरगुती उपाय म्हणून आज आपण छान अशी रेसिपी केलेली आहे, बाजरीचा घाटा। हा घाटा बाळंतणीला सुद्धा खूप उपयोगी असतो। याच्याने दूध वाढायला मदत होते। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला पारंपरिक अशी रेसिपी करायची आहे, ती म्हणजे बाजरीच्या पिठाची पिठवणी। कोणी पिठवणी म्हणतं, कोणी घाटा म्हणतं, तर कोणी याला पेज सुद्धा म्हणतं। आमच्याकडे तर एकदम साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये याला घाटाच म्हणतात। हा गरम गरम घाटा पिल्याने सर्दीला खूप फरक पडतो। बाळंतणीला सुद्धा दूध येण्यास फार मदत होते या घाट्याची। लगेच आपण अशा पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपीला सुरुवात करू। बाजरीच्या पिठाचा घाटा करण्यासाठी मी इथे 4 चम्मच पीठ घेतलेलं आहे बाजरीचं। 1 चम्मच तेल आहे घेतलेलं। तुम्ही जर हा घाटा बाळंतणीसाठी करत असाल तर साजूक तूप घ्या तेलाऐवजी। एक छोटा अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे। 3 चम्मच गूळ घेतलेला आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकतात। कोणाकोणाला जास्त गोड आवडतं, कोणाला आवडत नाही। 1 ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे। पाणी अजून आपण लागेल तसं टाकू त्याच्यामध्ये। याच्यासोबत दूध सुद्धा घेतात तर 1 वाटी भरून दूध घ्यायचं आहे, पण मी आज याच्यामध्ये दूध घालत नाहीये, कारण मला जास्त सर्दी झालेली आहे, त्यामुळे मी खासा बनवत आहे। तर मला दूध अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी दूध इथे वापरणार नाहीये। सगळ्यात आधी आपण एक पातेली घेतलेली आहे। पातेलीमध्ये गूळ घालून घेऊ आणि घेतलेलं ग्लासभर पाणी टाकून घेऊ। हे गूळ घातलेलं पाणी आता आपल्याला गूळ वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। गुळाचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊ। घाटा करण्यासाठी कढई ठेवलेली आहे। तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। जिरं टाकून घेऊ। जिरं छान फुललेलं आहे। पीठ टाकून घेऊ बाजरीचं। आता हे पीठ एकदम बारीक गॅसवर आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। आपण सुरुवातीला पीठ घातलं ना तर तेव्हा तेल म्हणजे पूर्णपणे पिठाने शोषून घेतलेलं होतं। आता हळूहळू तेल सोडायला लागलेलं आहे पीठ। तर पीठ आपलं छान असं खमंग भाजलं गेलेलं आहे। थोडंसं लालसर असं खमंग असा सुगंध येत आहे। हे पीठ आपण 4-1 मिनिटं भाजून घेतलं छान असं। याच्यामध्ये आता आपण गुळाचं पाणी घालून घेऊ। पाणी सुरुवातीला कमीच घालायचं। आपण जर एकदम पाणी घालून दिलं ना तर त्याच्यामध्ये गुठळ्या होतात, म्हणून सुरुवातीला पाणी कमीच घालायचं आणि पूर्णपणे गुठळ्या मोडून घ्यायच्या। तर पूर्णपणे एकजीव असं झालेलं आहे हे पीठ। याच्यामध्ये आता राहिलेलं पाणी टाकून घेऊ। आता हे परत एकजीव करून घेऊ सर्व पीठ आणि पाणी। पूर्णपणे एकजीव करून घेतल्यानंतर थोडासा घट्टसर असा वाटत आहे। याच्यामध्ये अजून आपण पाणी घालून घेऊ। तर मी अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतलं। 1.5 ग्लास मी इथे पाणी वापरलेलं आहे आणि मस्त असा आपला घाटा तयार होत आहे। हा घाटा आपण एकदम कमी गॅसवर एक 7-8 मिनिटं छान असा शिजवून घ्यायचा आहे। असा शिजवून घेतला ना कमी गॅसवर तर छान असा खमंग लागतो हा घाटा आणि थोडासा असा घट्टसर सुद्धा होतो आणि त्याच्यावर मस्त अशी साय येते ना, तर एकदम भारी लागतो चवीला। 8-9 मिनिटं छान असा घाटा उकळवून घेतला आणि बघा अशी मध्यभागी अशी साय जमा झालेली दिसत आहे आणि मस्त असा घट्टसर आपला घाटा तयार झालेला आहे। गॅस बंद करून देऊ आणि गरम गरम हा घाटा प्यायला घेऊ। 2-3 मिनिटं जर असाच राहू दिला ना तर वरती मस्त अशी छान साय जमा होते अजून। तर आपण लगेच गरम गरम प्यायला घेऊ। तुम्हाला जर या घाट्यामध्ये दूध घालायचं असेल तर पूर्णपणे छान असं उकळवून घ्या आणि नंतर दूध घाला आणि परत 1 मिनिटभर उकळवून घ्या। किंवा तुम्ही असं प्यायला घेतला ना
तेव्हा सुद्धा दूध घालून पिऊ शकता। तर हा गरमागरम घाटा प्यायला खूप भारी लागतो। तुम्हाला ही पारंपरिक रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।